गंदे को बोल दिया सब क्या हवा निकल जाएगा। अभी बाप अंदर नहीं आने देते। नहीं अपन इधर बैठेंगे। नाही 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 आपण तिथे गेट समोर मच्छी महाराजच्या संबंधी आपण विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी काय आश्वासन दिले आणि आपल्या मागण्या काय करत मराठवाड्यामध्ये गोदावरी विकास महामंडळ म्हणून आता 1 एप्रिल 2026 पासून कार्यरत होत आहे. 1966 पासून जे मत्स्य व्यवसाय विभागाकडे तलाव जलाशय हस्तांतरण झालेले आहेत आणि ते तलाव नोंदणीकृत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला एका वेळेस 5 वर्षाकरिता ठेका पद्धतीने दिल्या जातात. ते ठेके तात्काळ रद्द करावा म्हणून 3 परिपत्रक गोदावरी महामंडळाने काढलेले आहेत. ते परिपत्रक तात्काळ रद्द करून 3 जुलै 2019 प्रमाणे तलावाचे ठेके मत्स्य व्यवसाय विभागामार्फत देण्यात पूर्वी जे देत होते यापुढेही देण्याची चालू राहावं यासाठी आम्ही माननीय विभागीय आयुक्त यांना भेटलो. विभागीय आयुक्त यांनी आमच्या निवेदन सविस्तर वाचलं आणि चर्चा करताना असं म्हटलं आहे की हा निर्णय शासन स्तरावरचा आहे. त्याच्यामुळं आम्ही शासनाला तुमच्या ज्या बाजू आहेत ते सांगतो आणि त्याच्यानंतर शासन याच्यामध्ये निर्णय घेईल. इथपर्यंत आमची विभागीय आयुक्त सोबत चर्चा झालेली आहे. सर आज जे धरणे आंदोलन झालेले मच्छी महाराजचे जे समस्या होती तर हजारोच्या संख्येने ते उन्हातान्हात बसलेले. तुम्हाला वाटत नाही का सरकार म्हणजे याकडे काही दुर्लक्ष करत आहे? आता सरकारला आम्ही इशारा आंदोलन केलेलं आहे. आजचं आज विभागीय आयुक्त यांच्यासमोर 1 दिवसाचे मराठवाड्याचे जे धरणे आंदोलन आम्ही केले इशारा आंदोलन आहे. यावर हे 3 परिपत्रक रद्द न केल्यास आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये जल समाधी आंदोलन मच्छीमारामार्फत घेण्यात येईल. शासनाला विनंती मायबाप शासनाला की आमची या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी. धन्यवाद. बोला सर आज काय बोलणार सर? अतिवृष्टी मच्छीमाराच्या अनेक समस्या आहेत. आम्ही काय बोला आता आयुक्त साहेबांशी अतिवृष्टीसाठी चर्चा केली. त्यांना सांगितलं की तुमचा पूर्ण प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. पण त्याचा मंत्री साहेबाला भेटून त्याचा पाठलाग करून आम्हाला सगळ्या जणाला मच्छीमाराला त्याचा बरेचसे आमचे कार्यकर्ते नेते आहे पाठलाग करून सनी मंत्री साहेबाच्या पाठीमागं लागून माझा असा अंदाज आहे की 1 महिन्यामध्ये ते पैसे भेटले पाहिजेत. काऊन की नितेश राणे साहेबांना नागपूरच्या अधिवेशनमध्ये सांगितलं होतं की बा मच्छी मारायला 1 ते 1.5 महिन्यामध्ये पैसे मिळून. त्याला आता 2 ते 2.5 महिने झाले. पण काही अडचणी असत्या त्या अडचणी प्रस्ताव जायला बी थोडा वेळ लागला. ते 1 महिन्यात अतिवृष्टी भेटन. आणि हे जे परिपत्र काढलेलं आहे आमचे नितेश राणे साहेब खूप आमच्या मच्छीमारासाठी खूप चांगले मंत्री आहे. त्यांना बरेचसे काम आमचे मार्गे लावलेले आहे. त्याच्यानंतर देवाभाऊ जे लाडके मुख्यमंत्री ते पण आमच्या मच्छीमारासाठी चांगले आहे. लवकरच आम्ही शिष्टमंडळ नितेश राणे साहेबा संग जाऊन मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन मच्छीमाराचे प्रश्न आम्ही या 8 ते 15 दिवसात सोडवणार आहे असं आम्हाला मंत्री साहेबांना सांगितलेलं आहे. जे मच्छीमार जे भोई समाज जे मच्छीमार. आपल्या नावाने आपल्यासोबत कोण कोण आले आज बरेचसे कमीत कमी 4 ते 5 हजार लोक या मराठवाड्यातून आलेले आहे. मच्छीमार सगळा धंदा पाणी सोडून आलेले. काऊन की त्यांना
रोजगार म्हणजे काय? तळ्याच्या बाजूला राहणारे लोक, जाळं टाकणारे, दुपारी माल धरणारे, संध्याकाळी चूल पेटवणारे लोक आहे. पण सगळा धंदा सोडून सौ खर्चानं ते भाडं खर्च करून आलेले. तशी मायबाप सरकारला, नितेश राणे साहेबाला, मुख्यमंत्री साहेबाला विनंती करतो की लवकरच लवकर नुकसान भरपाई भेटावे आणि जे हे परिपत्र विखे पाटलांना काढलेलं आहे हे रद्द व्हावे अशी मी सरकारला मच्छी महारातर्फे विनंती करतो. विभागायुक्त आपल्याकडे पॉझिटिव्हपणे आपल्या प्रस्ताव वगैरे पाठवण्याचा त्यांनी कबूल केलेला आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की इथेच आपण गोष्टी संपवावी. या ठिकाणी आलेले प्रादेशिक उपायुक्त आपले भारती साहेब जाधव मॅडम यांनी शासनाकडं सविस्तर संक्षिप्त अहवाल आपला सादर केला. त्याबद्दल भारती साहेबांचे या ठिकाणी मच्छीमारांच्या वतीनं आभार व्यक्त करून त्यांनी आपली बाजू या ठिकाणी मांडली. जाधव यांनी जिल्ह्याच्या वतीनं आपलीच बाजू शासनाकडे मांडली की हा मच्छीमारांचं कसं उदरनिर्वाह होईल यासाठी आतापर्यंत 1966 पासून आजपर्यंत कसे परिपत्रक शासन निर्णय बदलले त्याबद्दल जिल्ह्याच्या वतीनं मी जाधव मॅडमचे आणि प्रादेशिक आयुक्तांचे आभार व्यक्त करतो. नमस्कार. मी जिल्ह्याच्या वतीने जे काही आंदोलनाच्या संदर्भात किंवा याच्या पूर्वीचं जे निवेदन आम्हाला प्राप्त झालं होतं ते मी आयुक्त स्तरावरती त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे आणि आज त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्त साहेब यांच्यासोबत जी चर्चा झाली होती, आपले काही प्रतिनिधी सुद्धा तिकडे उपस्थित होते. ज्याप्रमाणे त्यांना सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे. तरी आपला जो पाठपुरावा आहे सुरूच आहे, कारण जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत विभागही आहे, हे दोन्हीकडून आहे आपल्याशी संबंध. त्याच्यामुळे शासन स्तरावरची बाब असल्यामुळे, शासन निर्णयाची बाब असल्यामुळे जो काही विचार विनिमय करून जो काही निर्णय ठरेल त्याच्यावरती पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याच्यामुळे विभागाच्या वतीने तुम्हा सर्वांना विनंती करतो की आजचं जे आंदोलन आहे हे इथे स्थगित करण्यात यावं. आमच्या स्तरावरती आणि विभागीय आयुक्त स्तरावरती सुद्धा या विषयाचा पाठपुरावा सुरू आहे. प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय भारती साहेब आणि सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय संभाजीनगर मधुरिमा जाधव साहेब यांनी जे विनंती केली की धरणे आंदोलन कार्यक्रम स्थगित करावं, त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण हा धरणे आंदोलन कार्यक्रम इथं स्थगित करतो. पण निर्णय नाही झाला तर लोकशाही मार्गाने पुढे लढा चालू राहील. निर्णय आता कागद आपण आपल्या गावी महाराष्ट्रात फोटो द्यायचा मिळालाच पाहिजे.